इयत्ता 12वी विषय बालविकास प्रकरण 5वे बोधात्मक विकास आणि भाषा विकास स्वाध्याय प्रश्न पहिला टिपा लिहा. एक स्मरण. उत्तर. स्मरण म्हणजे एखादी गोष्ट लक्षात ठेवण्याची मानसिक प्रक्रिया. हे 3 प्रकारचे असतात. क्षणिक स्मरण जे की काही सेकंद टिकते, अल्पकालीन स्मरण जे की काही मिनिट टिकते, दीर्घकालीन स्मरण दीर्घकाळ टिकणारे ज्ञान. लहान मुलं प्रत्यक्षात अनुभवांद्वारे चांगलं लक्षात ठेवतात. 2 अवधान कक्षा. उत्तर. एखाद्या गोष्टीकडे मुलं किती वेळ लक्ष केंद्रित करतात याला अवधान कक्षा म्हणतात. बालवयात ही कक्षा मर्यादित असते, उदाहरणार्थ 3 ते 5 मिनिटे. वय वाढत जातो तसे अवधान सुधारते. शिक्षकांनी आकर्षक व कृती आधारित पद्धती वापराव्यात. 3 संकल्पना निर्मिती. उत्तर. मुलं वस्तू, घटना, अनुभव यामधून समानता ओळखून संकल्पना तयार करतात. उदाहरणार्थ सर्व फळ एकत्र पाहून फळ ही संकल्पना तयार होते. ही प्रक्रिया निरीक्षण, तुलना, वर्गीकरणाद्वारे घडते. शिक्षकांनी प्रत्यक्ष वस्तू, चित्र, कृती वापरून संकल्पना शिकवाव्यात. 4 संख्या किंवा अंक संधारण. उत्तर. मुलांनी आकड्यांची ओळख, क्रम आणि मूल्य लक्षात ठेवणे म्हणजे अंक संधारण. हे गणितीय संकल्पनांच्या आकलनासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ 1 ते 10 पर्यंतची संख्या लक्षात ठेवणे आणि वापरणे. खेळ, गाणी, मोजणी यांच्या सहाय्याने ही क्षमता वाढवता येते. प्रश्न दुसरा. पुढील संज्ञा स्पष्ट करा. 1 बोध. उत्तर. बोध म्हणजे आपल्याला मिळालेल्या इंद्रिय ज्ञानाचे अर्थपूर्ण आकलन करणे. डोळ्यांनी पाहिलेली गोष्ट, कानांनी ऐकलेले आवाज हे फक्त संवेदना असतात. त्यांचा अर्थ समजणे म्हणजे बोध. उदाहरणार्थ मुलाला सफरचंद दिसते, मेंदू ते ओळखतो, हे फळ आहे असा अर्थ घेतो. हाच बोध होय. बोधाच्या प्रक्रियेमुळे बालक जगाचे निरीक्षण करून शिकते. 2 संवेदन. उत्तर. संवेदन म्हणजे पंचेंद्रियांकडून मिळणाऱ्या माहितीचा अन्वयार्थ लावणे. उदाहरणार्थ प्रकाश, आवाज, गंध, स्पर्श, चव इत्यादींचे शरीरावर होणारे प्रथमदर्शनी परिणाम. संवेदना ही बिनअर्थपूर्ण माहिती असते जी मेंदूपर्यंत जाते. हिचेच पुढे बोध होतो जेव्हा मेंदू त्याचा अर्थ लावतो. 3 आत्मकेंद्रीकरण. उत्तर. आत्मकेंद्रीकरण म्हणजे मूल केवळ स्वतःच्या दृष्टिकोनातून विचार करते. जीन पियाजे यांच्या मते प्री ऑपरेशनल स्टेज म्हणजे 2 ते 7 वर्ष मधील मुलं इतरांचे दृष्टिकोन समजू शकत नाहीत. उदाहरणार्थ मुलं समजते की इतरांनाही आपल्यासारखंच दिसतं, वाटतं. हे वयाच्या वाढीसोबत कमी होऊन सामाजिक समज वाढते. प्रश्न तिसरा. पुढील संज्ञासंबंधी उदाहरणे द्या. 1 परिवर्तनशील तर्क. उत्तर. याचा अर्थ म्हणजे एखाद्या कृतीचा विचार पुढे आणि मागे दोन्ही बाजूंनी करता येणे. उदाहरणार्थ एका ग्लासमधील पाणी दुसऱ्या जाडसर व उंच ग्लासमध्ये ओतल्यावर मूल समजते की पाणी अधिक झाले आहे. पण ज्या मुलाला परिवर्तनशील तर्क येतो ते समजते की पाण्याचे प्रमाण तेच आहे, फक्त भांडे बदलले आहे. 2 जैववादी विचार. उत्तर. मुलं निर्जीव वस्तूंनाही सजीव समजतात. याला जैववादी विचार म्हणतात. उदाहरणार्थ मूल म्हणते सूर्य आज रडतोय म्हणून पाऊस पडतो. मूल वाटते की बाहुली दुःखी आहे. मुलाला काय वाटते? बाहुली दुःखी आहे किंवा झाड दुखावले गेले. 3 कल्पनाशक्ती. यामध्ये मुलं आपल्या अनुभवातून, गोष्टीतून नवीन विचार किंवा चित्र तयार करतात. उदाहरणार्थ मुलं खुर्ची, उशी आणि चादरींचं घर बनवतात. गोष्टी सांगताना नवीन पात्र आणि घटना स्वतः तयार करतात. 4 ग्रहणशील भाषा. उत्तर. इतरांनी सांगितलेली भाषा समजून घेण्याची क्षमता म्हणजे ग्रहणशील भाषा. उदाहरणार्थ शिक्षकांनी दिलेला
बसून राहा हा आदेश मुलं समजते आणि बसते. मुलं गोष्ट ऐकून तिचा अर्थ समजते, पण कदाचित मुलं अजून व्यक्त करू शकत नाहीत. प्रश्न चौथा, लहान बालकांच्या भाषेला आपण कसे प्रोत्साहन देऊ शकतो? याबद्दल उदाहरणांसहित सविस्तर लिहा. उत्तर, लहान बालकांची भाषा ही नैसर्गिकरित्या विकसित होत असते. त्यासाठी योग्य वातावरण, संवाद व कृती आवश्यक असतात. शिक्षक, पालक आणि समाज मिळून भाषा विकासासाठी प्रोत्साहन देऊ शकतात. भाषा प्रोत्साहनाचे उपाय उदाहरणे. 1. संवाद वाढवणे. बालकांशी वारंवार व प्रेमाने संवाद साधावा. उदाहरणार्थ, तू काय खात आहेस? आपण कुठे चाललोय? असे प्रश्न विचारावेत. यामुळे मुलं नवीन शब्द ऐकते व शिकते. 2. गोष्टी वाचन करणे. मुलांना रोज छोटी छोटी गोष्टी वाचून दाखवाव्यात. उदाहरणार्थ, चित्रांच्या पुस्तकातून गोष्ट सांगणे, जसे कावळा आणि माठ. यातून मुलं नवीन शब्द, वाक्यरचना व भाषेचे नियम शिकतात. 3. गाणी, कविता व म्हणी म्हणवणे. भाषेचा लयबद्ध आणि आनंददायी परिचय करून द्यावा. उदाहरणार्थ, चिऊताई चिऊताई दार उघड, आली थंडी, केली थंडी. मुलांमध्ये उच्चार स्पष्ट होतात आणि शब्दसंग्रह वाढतो. 4. कृती आधारित भाषा वापर. कृती करताना संबंधित शब्द बोलणे व ऐकवणे. उदाहरणार्थ, जेवताना म्हणणे, हा तांदूळ आहे, पाणी प्यावं. यामुळे शब्द व कृती यामधला संबंध स्पष्ट होतो. 5. चित्रे व खेळ. चित्रे दाखवून त्यावर बोलायला प्रवृत्त करणे. उदाहरणार्थ, प्राणीचित्र दाखवून विचारणे, हा कोण प्राणी आहे? तो काय करतो? खेळातून संवाद साधण्याची प्रेरणा मिळते. 6. मुलांचे बोलणे सहनशीलतेने ऐकणे. मुलांनी चुकीचे बोलले तरी त्यांना थांबवू नये. योग्य शब्द पद्धतीने सांगून त्यांना सुधारणे शिकवावे. उदाहरणार्थ, मूल म्हणते, माझा पाणी. तर शिक्षक म्हणतो, हो, तुला पाणी हवंय का? निष्कर्ष, लहान बालकांच्या भाषेचा विकास करण्यासाठी संवाद, ऐकवणे, वाचन, कृती व खेळ हे सगळे घटक उपयोगी पडतात. यामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास, स्पष्ट उच्चार व प्रभावी संवाद कौशल्ये विकसित होतात.